सर आपलं नाव सांगा. शूटिंग करायची नाही सर. माझा अर्ज का घेत नाही तुम्ही? अर्जन माहिती अधिकारी येतं, त्यांच्याकडे अर्जाचा माहिती अधिकारी आहे, माझ्याकडे येत नाही. आपले काय पोस्ट आहे? तिथं वाचून बघा. जर नायब तहसीलदार हजर नाही तर अर्ज कोणी स्वीकारायचा? स्वीकारण्याचा आपल्या कार्यालयात अर्ज नाही आहे सर. हा मंदिर प्रशासनाचा अर्ज आहे. मंदिर प्रशासन वेगळं आहे, तिकडे देतो. मी तहसीलमध्ये तो अर्ज घेतला जात नाही. आपल्याकडचा विषय नाही तो. नाही पण तहसील कार्यालयामध्ये घेतला जात नाही का? मंदिर प्रशासनाने काढला. मंदिर प्रशासनाला सेपरेट हे आहे, तिथलं व्यवस्थापन आहे. परंतु आता अर्ज तहसीलमध्ये घेतला जात नाही एवढं तरी सांगा. मी सांगतो ना, हा अर्ज ह्या कार्यालयाशी संबंधित नाही, तो मंदिर प्रशासनाशी संबंधित आहे. तुम्ही अर्ज तिकडे वर्ग हो ठीक आहे, परंतु तुम्ही घेऊ शकत नाही ते सांगा. बंद करायचं बरोबर नसतं विषय. आपल्याला घेता येत नसेल. नाही म्हणजे तो मंदिरचा अर्ज घेता येत नाही. नक्की. नमस्कार, मी भूमिपुत्र संजय दादा सोनवणे आज आपल्यासमोर सरकारी कामकाज व त्या संदर्भात जे लोकसेवक नेमलेले आहेत त्या लोकसेवकांचे जनतेप्रती असलेली आस्था या विषयात मी 1-2 मिनिटात बोलणार आहे. सध्या प्रत्येक नागरिक हा जो आपलं काम करण्यासाठी शासकीय काम असतील, निमशासकीय काम असतील, यासाठी तो नेहमीच आपला अर्ज घेऊन किंवा विनंती घेऊन तो शासकीय कार्यालयात जात असतो. मग ती कार्यालय कोणतंही असो, परंतु त्या ठिकाणी त्याची कशी अडवणूक किंवा त्या व्यक्तीला जाणीवपूर्वक एक मी वेगळा काहीतरी आहे, मी अधिकारी आहे, असा एक आविर्भाव किंवा अहम बाळगून हे सर्व नौकर म्हणजेच भारतीय न्याय संहिता कलम 228 नुसार हे सर्व लोकसेवक आहेत. यांना याची जाणीव नसावी असेच वाटत आहे. कारण ग्रामपंचायतचा शिपाई ते राष्ट्रपती कार्यालय यापर्यंत किंवा संपूर्ण देशातील न्यायव्यवस्था कुठलंही कार्यालय असो, या कार्यालयातील सर्व जे पगार घेऊन काम करतात ते सर्वच या भारतातील राहणाऱ्या लोकांचे हे नौकर आहेत, लोकसेवक आहेत. याची जाण यांना नसावी असा त्याचा अर्थ होतो. त्याचे एक उदाहरण म्हणजे तुळजापूर तहसील कार्यालय येथे दिनांक 9 जून रोजी मी एक अर्ज द्यायला गेलो होतो. तो अर्ज होता माहितीचा अधिकार अधिनियम 2006 नुसार कलम 6.1 किंवा 6.3 नुसार तो अर्ज देण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी तहसील कार्यालय येथे जे महसूल विभागाचा जो कारभार चालतो त्या कार्यालयात गेल्यावर त्या ठिकाणचे श्री चामे बीडी जे सहाय्यक महसूल लोकसेवक आहेत त्यांनी सदर अर्ज घेण्यास नकार दिला आणि त्याचे कारण विचारले असता त्यांनी कारण असे सांगितले की हा अर्ज किंवा अर्जातला जो मजकूर आहे किंवा विषय आहे तो मंदिर संस्थान तुळजापूर यांच्याशी संबंधित असल्यामुळे मी आपला अर्ज घेणार नाही म्हणून त्यांनी अर्ज फेटाळला. त्यावेळेस मी त्यांना विचारलं की साहेब हा अर्ज फेटाळण्यामागील काय कारण आहे ते मला 2 वेळेचं या अर्जावरती तुम्ही लिहून द्या. परंतु त्यांनी तो तसं देण्यास नकार दिला आणि तो अर्ज वापस केला. त्यावेळेस मी त्यांचं मोबाईलमध्ये चित्रीकरण केलेलं आहे, तरी देखील त्यांनी त्यांची भूमिका तेच ठेवलेली आहे. जनो ज्यासाठी यांची नियुक्ती आहे याचाच या लोकांना विसर पडला आहे. त्याचं कारण म्हणजे जनता ही गुलाम झालेली आहे. जनतेला आपण स्वत्व, आपण जे स्वाभिमान किंवा आपण कोण आहोत याची जाणीव गेली 70 वर्षामध्ये होऊच दिली नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे प्रत्येक जनतेला, लोकाला, व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या भ्रमात आमिषात गुंतवलेला आहे. जसं आधार कार्ड काढा म्हणजे तुम्ही तुमचं KYC करा, किसान योजनेचा लाभ मिळेल, रेशनचा लाभ मिळेल, अशा तुटपुंजा भिकेपोटी आम्ही मालकाचे गुलाम झालेलो आहोत. आणि मालक कोण आणि गडी कोण, कामगार कोण, नौकर कोण याचा आम्हाला विसर पडलेला आहे. असो, विषय फार मोठा होऊ शकतो.
त्यामुळे सदर श्री चामे बीडी सहाय्यक महसूल तुळजापूर कार्यालयाचे सेवेमध्ये लोकसेवेमध्ये जी कार्यरत आहेत त्यांनी तो अर्ज घेण्यास नकार दिला. त्यामुळे दिनांक 10 रोजी दिनांक 6 जून 2025 रोजी माननीय तहसीलदार कार्यालय तुळजापूर यांच्याकडे पुन्हा मी त्यांची लेखी स्वरूपामध्ये तक्रार दिलेली आहे. तर या तक्रारीवरती पाहूयात वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ लोकसेवक हे जनतेचं किंवा लोकांचं तक्रारीचं दखल घेऊन काही कारवाई करतात का पाहूयात. तसेच हे जे वरिष्ठ कार्यालय जर काही करत नसेल तर मी सदर तक्रारीबाबत माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 18 नुसार माननीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे देखील मी या 2 दिवसामध्ये त्यांची तक्रार देणार आहे. आणि सदर वरिष्ठ जर तक्रारीची दखल घेत नसतील तर वरिष्ठांची देखील तक्रार आयुक्तांकडे केली जाईल. एवढंच या माध्यमातून मी सांगू इच्छितो. आणि वरिष्ठ म्हणजेच तहसील कार्यालयातले तहसीलदार यांनी या जे संबंधित लोकसेवक आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई नाही केल्यास त्यांच्या विरोधात देखील वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागितली जाईल. एवढं या माध्यमातून सांगतो. तसेच जनतेने देखील आपण आपलं कर्तव्य म्हणून आपली जबाबदारी म्हणून प्रत्येक गोष्ट हे सरकारी कार्यालयातील सर्वच नोकर हे आपले लोकसेवक आहेत, आपल्या सेवेसाठी आहेत याची जाणीव ठेवावी किंवा त्याची माहिती करून घ्यावी. आणि आपण मालक आहोत याचा विसर न पडता आपण गुलामासारखे वागू नये. आणि प्रत्येक ठिकाणी अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आपण जरूर सनदशीर मार्गाने आवाज उठवावा. आणि असे जे नोकर आहेत कर्मचारी आहेत यांचा जो चाललेला जो काही अहम आहे गर्व आहे तो हरण करण्यासाठी आपण त्यांच्या वरिष्ठ लोकसेवकाकडे त्यांची तक्रार करावी आणि त्यांची वरिष्ठांच्या त्यांची चाललेल्या चुका आहेत त्या लक्षात आणून द्यावा. एवढाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. तरी सर्व जनता असा प्रत्येकाला महाराष्ट्रात कुठे ना कुठं प्रसंग येत असेल तरी प्रत्येकाने आवाज उठवावा. जर कुणाला काही शंका असतील तर समोर मी व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावरती आपण व्हॉट्सअप करून विचारू शकता. नमस्कार, धन्यवाद.